महाराष्ट्र में लोकसभा चुनाव के नतीजे काफी चौंकाने वाले रहे। लोकसभा के नतीजे से जहां सत्ताधारियों की चिंता बढ़ा दी है, वहीं विपक्षी पार्टी का मनोबल आसमान छू रहा है। वहीं बारामती में एक बार फिर शरद पवार की बेटी सुप्रिया सुले ने भाभी सुनेत्रा पवार को हराकर एनसीपी का परचम लहराया। इसी पर उप मुख्यमंत्री अजित पवार के भतीजे युगेंद्र पवार की मिश्रित प्रक्रिया सामने आई है। बारामती में मीडिया से बात करते हुए युगेंद्र पवार ने कहा कि जो चुना गया है वो हमारा है और जो गिरा है वो भी हमारा है। जे व्हायला पाहिजे होतं ते आता झालंय, ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं। जे आम्हाला पाहिजे होतं ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आणि त्याच्यामुळे सुप्रियाताई तिथं बारामतीमध्ये निवडून आले। याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि आम्ही सगळे निकालावर खूप खुश आहोत। ते पवार साहेब ठरवतील। आज आपण फक्त इथं काम करतोय, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न आपण करतोय। शेवटी मी एक छोटा इथं एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, पण हे जे निर्णय आहेत ते पवार साहेबांच्या हातात असतात किंवा जयंत पाटील साहेब असतील, जे आपले पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, सुप्रियाताई असतील, सगळे वरिष्ठ नेते ते ठरवतील। राजकारणचा अजून विचार केला नाहीये, पण आमचं सगळं कुटुंब मग ते पूर्वीपासून असेल, मग बाई असतील किंवा आप्पासाहेब पवार असतील, माझे आजोबा आनंदराव पवार असतील, आम्ही नेहमी सामाजिक कामं पण करत आलोय आणि त्याच्यामुळं काय हे मला वेगळं काय वाटत नाही। ते जर तरचे प्रश्न आहे, त्याच्यामुळं जर ते झालं तर मग ते आपण बघू। नाही, त्याचं वाईट पण वाटतं। शेवटी माझे काकी आहेत ते, आणि असं व्हायला नको हवं होतं असं सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि त्याच्यामुळं एका अँगलनी आनंद पण आहे की सुप्रियाताई आत्या निवडून आले। एक विचारांच्या लढाईमध्ये आपली तिथं जीत झाली, पण दुसऱ्या साईडला वाईट पण वाटतं, कारण जे आले ते आपलेच आणि जे पडले ते पण आपलेच। त्याच्यामुळं काय म्हणजे मिक्स्ड भावना आहे। ते आता सांगता येणार नाही, मला वाटत नाही, पण शेवटी साहेब आहेत, ताई आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, सगळे वरिष्ठ नेते आहेत, ते ठरवतील। नागपुर समय, गली से दिल्ली तक।